आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले असतील फिर्यादीने, त्याच्यावर अन्याय झाला म्हणून, तर आरोपीकडून मोठ्या प्रमाणावर फिर्यादीकडे डील करण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग ते आर्थिक डील असते की त्याच्यामध्ये मग काय केलं जातं की बाबा चार्जशीट कोर्टात जाऊ नये म्हणून समरीमध्ये प्रकरण काढण्यासाठी मदत करा, किंवा मग कोर्टात जर चार्जशीट गेलंच असेल तर कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करणं किंवा जबाब हॉस्टाईल होणं वगैरे, मग त्याच्यातून ते केलं जाते. ही एक बाजू आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फिर्यादीनं ह्या प्रकरणात, अशा प्रकरणामध्ये जर फिर्यादी राजी नाही झाली तर मग त्या फिर्यादीला वारंवार त्रास देऊन किंवा दुसऱ्याच्या थ्रू किंवा स्वतः क्रॉस कंप्लेंट केल्या जातात. तर अशा क्रॉस कंप्लेंट खास करून SC ST जो ऍक्ट आहे त्या ऍक्टमध्ये अशी तरतूद आहे की फिर्यादी कार्यकर्ता असेल, एक प्रभावी व्यक्ती असेल, काय जे असेल तर, आणि जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला त्रास देऊन प्लॅन करून जर फसवून गुन्हा दाखल केलेले असतील क्रॉस कंप्लेंट, तर त्या आरोपीच्या विरोधात